आत्ताच मी मंदिरात येऊन गेलो होतो. जसं प्रॉब्लेम झाला होता मोबाईलचा, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग झालं नाही. तर मागे परत मागे जाऊन रेकॉर्डिंग करूया. आता मी मंदिराजवळ आलो आहे. परत थोडंसं रेकॉर्डिंग राहिलं होतं मला करायचं. तर आता इथून आपण जाऊया मंदिरात परत आणि रेकॉर्डिंग घेऊया सुंदरपैकी असं. हे आता मंदिराचा परिसर आहे, ते आपण चप्पल काढून जाऊया. चप्पल काढायची तिथे. हे आता मंदिर आहे मुंब्रादेवी मंदिर. आपण इथे बघू शकता. कारण बरेचसे फोटो माझ्या मोबाईलमध्ये होते, व्हिडिओ होते, ते मी डिलीट मारले. त्याच्यामुळे आता रेकॉर्डिंग होतं आहे. मेमरी फुल झाली होती मोबाईलची. आणि आता आपण मंदिरामध्ये मंदिर आहे. मंदिर आहे ते नवसाची सोडली कोंबडी असतात. हे मंदिर परिसर आहे आपला. तुम्ही परत मागे आलो कारण ते व्हिडिओ मला बनवायचा होता म्हणून मी आलो मागे. पायऱ्यातून आपण ते मंदिरामध्ये आलेलो आहोत. हा मंदिर परिसर आहे, आपण पाहू शकतो. आणि मंदिरात येऊन आपण बघितलं तर आपल्याला पूर्ण मुंबई दर्शन चांगल्या प्रकारे होतं. इथे स्टेशन दिसतं आहे तुम्हाला, आता ट्रेन दिसतं आहे, ते मुंब्रा स्टेशन आहे. आणि ते समोर असं बघितलं तर एक झूम करून व्हिडिओ बघितलं तुम्हाला दिसेल की ब्रिजचं काम चालू आहे. आणि ते ब्रिज एक कल्याणला त्या ब्रिजचं काम चालू आहे. कल्याणचं ब्रिज नवीन होतं, त्याचं ब्रिजचं ते काम दिसतं आपल्या इथून पूर्णपणे बघितलं की ट्रेन तसं दिसते. हे 2 ट्रेन आहेत, एक ते साधारण पनवेल साईड झालेली असते ती आपण. फास्ट आणि स्लो ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत. हे कचरा बाहेर फेकू नको, त्या डब्यात कचरा आहेत, बाहेर फेकायचा नाही. लहान मुलाचं कचरा टाकतात, बाहेर कचरा करतात. डोंगरामध्ये हा सगळा संपूर्ण परिसर आहे. हा मुंब्रादेवीचं आपण तिथे दर्शन घेऊ शकतो. हे मुंब्रादेवी दर्शन आपलं झालेलं आहे. इथे नवरात्री आणि नवरात्रीचा भरपूर उत्सव असतो मोठा. स्वयंभू मंदिर आहे हे. आणि हे आहे तिथे नवदुर्गा स्तोत्र आहे. हे नवदुर्गा जे आहेत त्यांचे आपण इथे बघू शकतो. आणि त्याच्या इथे आहेत हे सगळं आपण इथले जे आहेत आपण बघू शकतो. इथे म्हणजे याची जर आपण एक कॉईन 2 रुपये 5 रुपयाचं कॉईन जसं चुकतं तर आपल्या सगळं इच्छा पूर्ण होतात, अशी भयंकरची इच्छा आहे. आणि ते होतात, लोकांची पूर्णपणे इच्छा होतात. त्याच्यानंतर जे आपण हे मंदिर बघतो आहोत ते इथले जे कोण होते त्यांना जे ते स्वप्न दृष्टांत आलं त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे. मंदिराला बरंच वर्ष झालेली आहेत त्या मंदिराला. इथे आपण आता बघतो आहोत मंदिर परिसर पूर्णपणे. जे मंदिर आहे ते हे 9 ज्या माता आहेत नवरात्रीचे त्यांचे हे ते स्टिकर लागलेले आहेत, बॅनर आहे तो. आपण बघूया आता. आपण इथून झूम करून थोडंसं आपण हे बघितलं तर आपण दिसू शकतो तो ब्रिज खूपचा आहे तो. बघितलं तर मला दिसेल तो झूम केला आहे मी ते कॅमेरा. तर माझं मोबाईलची क्लिअरिटी एवढी चांगली नाही आहे, तरी पण तुम्ही समजून घ्या. म्हणजे असं बघण्यासारखं इथं खूप छान असं आहे. ही मुंब्रा खाडी वगैरे जी आहे ही मुंब्रा खाडी आहे पूर्णपणे.
या मुंब्रा खाडीचं आपण दर्शन घेऊ शकतो. आणि ते जे दिसतं ते बिल्डिंगचं काम चालू आहे, बिल्डिंगा होत आहेत नवीन नवीन. मी आता उतरताना पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. इथं हा हायवे आहे, आपण हायवेवरून यायचं आहे. असं त्या हायवेचा खालून तो रोड दिसतो आपल्याला, त्या रोडने मला असं वरती यायचं आहे. तो रोड पूर्णपणे असा खालती जातो आणि आपण बघू शकतो आपण किती लांब चालून येतो. ते कमीत कमी इथून चालत यायचं म्हटलं तर आपला बराच असा वेळ लागतो इथे यायला, चालत यायला. ते ट्रेन जाते बघा, लोकल आहे. ती लोकल ट्रेनपासून आपल्याला सगळ्या ट्रेन इथून दिसतात. संपूर्ण मुंबईत दर्शन आहे प्रकारे चांगलं आहे. आपण जर कधी आलात मुंब्रा स्टेशनवरून उतरून, तर मुंब्रा स्टेशनवरून पुन्हा पण विचार मुंब्रादेवी मंदिर कुठे आहे ते तुम्हाला सांगितलं. हा पूर्ण असा डोंगर आहे, पूर्ण डोंगरात आपण आलेलो आहोत. इथूनच मला आता तुझे रोड दिसतो आहे तिथपर्यंत जायला कमीत कमी 20 मिनिटाचा रस्ता लागेल, जास्त लागतील. कारण आता पावसाळा आहे आणि आपण हळूहळू उतरायचं आहे, त्याच्यामुळे आपण इथं फास्ट असं चालू शकत नाही. तिथे पण एक मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. चला आपण जाऊया मागे इथून आणि पुढचा रस्ता आपण दाखवूया तुम्हाला कसं उतरायचं आणि काय आहे ते. म्हणजे आपल्याला समजू शकतो इथून किती वेळ लागतो उतरायला तो खाली. आता इथून चाललो आहे रिटर्न, माझ्या मागे चाललो आहे. असे मोबाईलमध्ये खूप फोटो होते ते काढून टाकले आहेत फोटो. मला रेकॉर्डिंग करता आली नाही. देवाला सगळी कोंबडी आहेत आणि आपण हात खात नाही. ही देवासाठी स्पेशली कोणाचे नवस असतात त्यांच्यासाठी सोडलेली कोंबडी आहे, ते आपण ते बघितलेली. आता आपण इथून उतरतो आहोत. हे बघायचं पाणी बघा की तसं एकदम शेवाळ झालेलं आहे. त्याच्या इथून जर पाय जरी जरा आपलं असं टाकलं तर आपण डायरेक्ट डोक्यावरती पडू शकतो, अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे उतरता इथून आपण सांभाळून उतरं पाहिले. पायऱ्या ज्या आहेत सांभाळून उतरायच्या आहेत. कारण पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतो, चिकचिकीत असतो, थोडंसं चिखल होतो, बुळबुळीतपणा येतो. त्याच्यामुळे ते आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे आता मी इथून चाललो आहे रिटर्न. आता उतरताना आपण बघूया काय होतं इथून ते. ठीक आहे. इथे असं कोण नाही कोण कधी असं बांधत असतात हे मंदिराच्या इथे. मग अशी मोबाईल खराब झाल्यामुळे थोडासा मेमरी फुल होती आणि त्याच्यामुळे त्याच्यात रेकॉर्डिंग पण होत नव्हतं आणि म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ अर्धवट काढलेला. आता तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेल इथे. आता इथून आपण असे खालती उतरतो आहोत आणि बघायला आपण इथून उतरताना आपल्याला किती पण सांभाळून खालती उतरायचं आहे. हे बघा इथून सगळं तुम्हाला दिसेल पूर्णपणे. हे पोलीस भरतीवाले इथून आहेत, पोलीस भरती झालेले आहेत. तर इथून ते अपडाऊन करतात, त्यांना ती प्रॅक्टिस होते किंवा मिलिटरीमध्ये जाणारे असतील ते. कारण मी येताना ते आले होते ते मी ह्याच्यावर इथून परत रिटर्न खाली गेले होते. आता आपण इथून उतरूया खालती. जेवढा वेळ लागतो उतरायला त्याच्या जास्त वरती आपल्याला यायला वेळ लागतो. आता इथे बघा लोक येत आहेत वरती आणि आपण खालती उतरतो. छोट्या मुलाला घेऊन बघा खांद्यावरती येत आहेत. इथे आपण खालती येतो. आहेत पायऱ्या अजून आहेत वरती, आहेत. हे कसं आहे उन्हे झालं पाहिजे. असे पाऊंडे असतात ना, बुळबुळ झाले असते त्यांना सांगून उतरायचं त्यांना फक्त. असं पटकन पायवी घसू शकतो इथून. आता इथं पण छोटं मोठं ते खांद्यावर घेऊन चालले आहेत. सुंदर परिस्थिती इथे आपण हे बघताय. शेंगा दिसतात हे आपण म्हणतो त्याला आम्ही कुडाच्या शेंगा बोलतो. कुडाच्या शेंगा बोलतो. या कुडाच्या शेंगा इथे आहेत भरपूर. याची भाजी पण अशीच खूप चांगली होते, कडू असते पण ती हेल्दी असते भाजी. डायबिटीसवाल्यांसाठी वगैरे एक नंबरची भाजी, आपण पण खाऊ शकतो ती भाजी. ही असं पूर्ण मुंब्रातलं जे आहे, ही मुंब्रा म्हटल्याच्यानंतर पूर्णपणे सगळं मुसलमानची वस्ती आहे. आणि तो जो रूट दिसतो आहे आपल्याला, तो आता दिसतो आपल्याला तो ह्याला जायचा, तो ठाणा
ॲक्च्युली ठाणाच आहे तो ट्रॅक इथून. ठाणा इथून जातात ट्रेन वगैरे इथून असं. आता मी इथून आला ठाण्याला. ठाण्याचा एक सिम कार्ड मला घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये थोडासा खराब झाला होता त्याच्यामुळे. आता इथून आपण उतरूया खालती. आपण उतरतो आता. 10 मिनटं झालीत मला. नंतर व्हिडिओ बनवतो मी. 10 मिनटं झाली व्हिडिओ बनवतो आहे. इथे मस्त मला पैशाचं एक झाड दाखवत राहिलं होतं. ते पण मी पैशाचं झाड तुम्हाला दाखवणार. हा असा संपूर्ण डोंगर परिसर इथे आहे. संपूर्ण डोंगरामध्ये ते मंदिर आहे. आपण बघू शकता. हा पूर्ण तो डोंगर आहे. हा डोंगर पूर्णपणे पावसात हिरवागार होतो. आता पण झाला पावसा एक महिना सुरू. बघतो तर आपण हे सगळं खूप असं छान वातावरण इथे दिसतंय आपल्याला. आणि पैशाचं झाड म्हणतात. ते पैशाचं झाड आहे. पण तुम्हाला थोडंसं कॅमेरा थोडंसं घेऊन येते. आणि आता आपण बघूया इथे पैशाचं झाड. पैशाचं झाड काय म्हणतात हे मला आता समजलं. हे बघितलं, ह्या पूर्ण झाडाला असे पैसे लागलेले आहेत. आणि ते पैसे लागल्याने काय झालं, झाड आता मेलेलं आहे. पूर्ण सुकलं झाड आहे. अशात बघू शकता आपण इथे पूर्णपणे असे इथे पैसे आहेत. 2 रुपये प्रत्येक 2 पैसे त्याच्यात टाकलेले आहेत. बघितलं त्याच्यात आपण बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण असं पैशाने भरलेलं हे झाड आहे. आणि त्यामुळे काय आलं सांगा, झाडाचा जो रस असतो त्याने सुकून गेलेला आहे. आणि झाड सुकलेलं आहे पूर्णपणे हे. पण झाड असं चिवड आहे. ते पटकन ते मोडणारं नाही आहे. कारण एवढं सुकलेलं झाड आपण कधी राहिलेलं बघित नाही. ते पटकन ऊन पडतं वगैरे असं काय आहे. आता आपण जाऊया खालती चालत. इथून तुम्हाला मी पूर्ण कुर्रा स्टेशन जे आपले मुंब्रा स्टेशन आहे. मुंब्रा स्टेशनपर्यंत आपण हा आता व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. कारण मगाशी आपण अर्धवट व्हिडिओ बनवला होता. तो आता आपण इथून पूर्णपणे व्हिडिओ बनवूया. इथे बघा, इथे काही लोक येऊन दमलेले आहेत. ते बसतात इथे. बघा इथून पण चालत जाऊया खालती. ते प्रसिद्धी वाटतं ते पण लोकांना. चालत खालती. गाण पाठते आता घरी जायला. का रे, कोण कंपनीला आहे? हे मी आहे ना. आपण तो आता उतरतो आहोत खालची पटापट. हाय विकास, दर्शन घ्यायला मुलं चालतात. चप्पलाशिवाय येत आहेत वरती. चप्पल त्यांनी खालती खाऊन ठेवले.
आता इथून आपण उतरूया खालती. तसं टेन्शन होतं मला म्हणजे का त्याचं टेन्शन माझं गेलेलं आहे. हे टेन्शन गेलेलं असं नंतर मग मात्रांच्या दरम्यान आलो आहे. बोललो मात्राणीला की काय माझी आहे ती 7:30 निघून जाऊ देत. तशीच त्या माणसात पाहिजे आहे. हे बघा लोक आता येत आहेत मंदिरामध्ये. इथे उन्हामध्ये दुकान असतात. इथे खालती आता दुकान नाही, तिथे उन्हामध्ये दुकान असतात. दुकानदारानं दुकान काढलं आपल्या इकडचं. काकड्यांची दुकानं असतात इथे. इथे आता आपलं खालती एक मंदिर आहे, तिथे जायचं त्या मंदिरामध्ये. इथेच आपण मंदिर बघत आहात. हे मंदिर पण आपल्याला जाताना मध्येच वाटेत भेटतं मंदिरात जाताना, अमरादेवी मंदिरामध्ये. आणि 1-2 वर्षापूर्वी इथे मी, आता सांगू शकत नाही, पब्लिक करत नाही. इथे काही गोष्टी असतात पब्लिक करायचे नसतात, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. आता मला इथे 18 मिनिटं होत आहेत. हे मंदिर जे आहे तिथे, आणि त्याच्याबद्दल इथे हनुमंताचं मंदिर आहे, आपण बघू शकता. हे मंदिर आहे. माझ्याकडे संकट बाप्पा. माझ्या संकट सगळं दूर कर. माझी इच्छा पूर्ण कर. मंदिर परिसर आहे. चालवायला जमत नाही आहे. खरं येतो आहे पूर्ण आणि पाणी पूर्ण असं खालती रस्त्यावर जातं. शुद्ध असं पाणी आहे. काय आता लोक अजून मंदिरामध्ये येत आहेत. आता संध्याची जवळपास 5 वाजता आहे, 5:30-6:15 वाजता की लोक इथे मंदिरामध्ये येत आहेत.
चालतो खालती आता साधारण 20 मिनटं झाली. 20 मिनटात आपण अजून स्टेशनच्या आजूबाजूला पण पोहोचलेलो नाही आहोत. अरे बापरे, इथे तर खूपच सांभाळून उतरायचं आहे. काही तर पूर्णपणे असं पाणी आलेलं आहे. पाण्यात खूपच चालतो एकदम असं चालतं म्हणजे पाय एवढे दुखत आहेत. आता एवढं वरती चढून आलो, पाय दुखतात म्हणजे 5 मिनटं फक्त बसलो होतो मग शिववरती. आता मी पूर्ण हा व्हिडिओ काढल्यावरून खालतीपर्यंत की आपण इथे मंदिराची आलो. आता आपण रस्त्यावरती आलेलो आहोत. ना रस्ते दिसतो संपूर्ण महिला चालल्यात मंदिरामध्ये. हा प्रवास कुठून कसा होतो तो आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. मोठा डोंगर भाग आहे. आलेला आहे. माझे पाय पूर्ण मला थरथर पण पडू शकतो कधी पण. माझे पाय थरथरायला लागले खूपच थरथरत आहेत पाय. म्हणजे हिशोबाच्या बाहेर थोडं चढणं आणि उतरणं म्हणजे 5 मिनटं मी मंदिरामध्ये बसतो बाहेर. 5 मिनटं